कर्तव्याने घडतो माणूस, जाणून पुरुषार्थ। माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमधील ओव्यांचं आपण आज निरूपण करणार आहोत। त्या ओव्याचं विचार मंथन करणार आहोत, त्यावर चिंतन करणार आहोत। जीवन समृद्धीसाठी ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग ही माझीच निर्मिती आहे असं श्रीकृष्ण म्हणतो। अनादिसिद्ध किंबहुना अनंत काळापासून जीवननिष्ठ याच मार्गाने चालत माझ्यापर्यंत पोहोचतात असंही श्रीकृष्णानं सांगितलं। या मार्गाचा उगम श्रीकृष्णाच्या ठायी होऊन विलयही त्याच्याच ठिकाणी होतो। जसे की समुद्राच्या पाण्यापासून वाफ, वाफेचे ढग, ढगापासून पर्जन्य, पर्जन्यापासून प्रवाह, प्रवाहाचे मिलन पुन्हा सागरास, अगदी त्याप्रमाणे सर्व जीवन मार्ग हे श्रीकृष्णालाच येऊन मिळतात। हे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात। माऊली म्हणतात, अवधारी वीरश्रेष्ठा ये लोकी या दोन्ही निष्ठा, मजची पासोनी प्रगटा अनादिसिद्ध। ज्ञानयोगी ज्ञानमार्गाचा वापर करून त्या दिशेने वाटचाल करतात आणि विहंगम मार्गाने तात्काळ मोक्ष प्राप्त करून घेतात। परंतु कर्मयोगी शुद्ध कर्माच्या आधारे सात्विक आचरण, विचार, चारित्र्य, नीतिमत्ता, लोकसेवा, त्याग या सद्गुणांना प्राप्त करत शेवटी मानवतेचे शिखर पादाक्रांत करून भूतलावरील सर्व प्राणीमात्रास, जीवमात्रास एक अलौकिक अनुभूती देऊन ईश्वराला देह समर्पित करतात, जीवन मुक्त होतात। माऊली कर्ममार्गाचे सटीक चिंतन करतात। हा मार्ग सर्वसामान्यासाठीचा, तुमच्या आमच्यासाठीचा। हा खडतर असला तरी हा जवळचा आहे, जो जीवनाच्या अत्युच्च शिखरापर्यंत घेऊन जाऊ शकतो। आमचा जन्म कोठे व्हावा, कोणत्या कुळात व्हावा, कोणत्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कुटुंबात व्हावा, हे प्रकृतीने किंवा नियतीने, निसर्गाने ठरवलेलं आहे। ते आमच्या हातात नाही, परंतु सत्कर्म करणे हे आमच्या हाती निश्चित आहे। आम्ही प्रयत्नपूर्वक निष्ठेने कर्माची निवड करू शकतो। कर्माने आम्ही विधिज्ञ, डॉक्टर, शिक्षक, सेवक, प्रशासक, शासक, उपासक, कलाकार, 14 विद्या 64 कलांचे साधक, साधू, संत, ज्ञाता, ज्ञानी, वैज्ञानिक, संशोधक, अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, शेतकरी, शेतमजूर, गृहिणी, स्वामिनी यापैकी कोणीही असो, त्याप्रमाणे अर्थाने आमचे कर्म निश्चित झालेले असते। श्रोत्यांनी यापैकी तो जे कर्म कर्तव्य करत आहे त्या ठिकाणी स्वतःची जीवननिष्ठा, एकरूपता, तन्मयता, तत्परता, तादात्म्यता, त्याग, समर्पण, सचोटी, प्रामाणिकपणा, मेहनत हे कर्माच्या साधनेसाठीची जीवनमूल्य सद्भावनेने सांभाळली का याचा विचार करावा। कर्माचा त्याग आम्ही करू शकत नाही, तथापि कर्माचा मार्ग चोखाळावा लागणार आहे हे नक्की आहे। कर्माच्या सहाय्याने प्रत्येकाला आपले जीवन जगावे लागणार आहे, परंतु कर्म करताना वरील जीवन मूल्यांना आचरणात आणावे लागेल, त्याचं पालन करावं लागेल। ही कर्मयोगाची पहिली पायरी आहे। जीवन मूल्यांची साधना करत करत त्यांना अंगीकारावे लागेल। त्या प्रत्येक मूल्याच्या प्रकाशाने तुमचा आमचा जीवन मार्ग अधिक प्रकाशमान होत जाणार आहे। कर्म करताना कर्तव्याची भावना परमेश्वराला स्मरून करावी, किंबहुना आपल्या जीवनात प्राप्त इष्ट कर्तव्याचा स्वीकार परमेश्वराला स्मरून करावा। कर्म करताना वरील मूल्यांना अंगीकारून सद्भावनेने प्रेरित होऊन करावे। केलेले दैनंदिन कर्म सायंकाळी परमेश्वराला समर्पित करावे। कर्म करताना सद्भावना ठाई असेल तर मग त्याचे फळ काय मिळणार आहे याची अभिलाषा बाळगण्याची गरजच उरणार नाही, किंबहुना ते चांगलेच फळ असणार आहे। हे त्रिवार सत्य
सत्य आणि सत्य वरील जीवन मूल्य एकनिष्ठतेने अंगीकारत जीवन जगणाऱ्याच्या उत्कर्षाला कोणीही अडवू शकणार नाही. अगदी परमेश्वरही, हो अगदी परमेश्वरही त्या व्यक्तीच्या, त्या मानवाच्या उत्कर्षास मदतच करेल. कर्मासाठी केलेल्या त्यागामुळे, नितांत प्रेमामुळे, त्यावर असलेल्या निष्ठेमुळे, समर्पणामुळे त्या क्षेत्रात अत्युच्च शिखरावर अनेक व्यक्ती गेलेल्या आपणास इतिहासावर दृष्टिक्षेप टाकल्यास निदर्शनास येईल. कर्तव्य परायणतेपुढे विश्वातील सर्व शक्ती नतमस्तक होतात, सलाम करतात. उच्चतम शिखरावर गेल्यावर यश, समृद्धी, संपत्ती, सत्ता, वैभव, नाव, सन्मान, प्रतिष्ठा प्राप्त होतेच होते, परंतु इथे सावधानताही बाळगावी लागते. कवी मनोहर कवीश्वरांच्या काव्यपंक्तीचे मला इथे स्मरण होते. कर्तव्याच्या पुण्यपथावर मोहांच्या फुलभागा, मोही फसता मुकशील वीरा मुक्तीच्या मार्गा. कर्मयोगाचा मार्ग यशाच्या अत्युच्च शिखरावर गेल्यावर अधिक खडतर बनतो. यशाच्या वैभवाची गुढी उतरवण्यासाठी अनेक अपतेष्ट, ज्यांचं नाव काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार धावत येतात. याच ठिकाणी जीवन मूल्यांना जिवंत ठेवण्याचं कसब, तपश्चर्या, अभ्यास पणाला लागतो. हा संघर्ष संपवण्यासाठी जीवननिष्ठा, कर्तव्यपरायणता कामी येते. भाग्य चालते कर्मपदांनी जाण खऱ्या वेदार्था. अधिकारी उच्च पदावर, राजकारणी अत्युच्च सत्तास्थानी, कलाकार कलेच्या प्रांतात दैदिप्यमान तारा बनल्यानंतर, लेखक, कवी साहित्याच्या क्षेत्रात अत्युच्च स्थानी गेल्यावर, किंवा कोणतीही व्यक्ती कर्माच्या मूल्यांची उपासना करून साधनेद्वारे कष्टाने यशाच्या उच्च स्थानी पोहोचला की आयुष्य कृतार्थ झालेच झाले. परंतु हे स्थान टिकवणे, त्या स्थानाचा वापर सर्वसामान्य लोकांसाठी, जनतेसाठी, या सृष्टीसाठी करत त्या सर्वांना जीवन जगण्याचा आनंद निर्माण करून देण्यासाठी आयुष्य खर्ची घालणे हे फार कठीण असते. कारण याच दैदिप्यमान विश्वातील अनेक मोहांचे क्षण या कर्मयोग्यास आकर्षण घालतात, भुरळ पाडतात, संमोहन घालतात आणि त्याला त्याच्या ध्येयापासून विचलित करतात, किंबहुना पथभ्रष्ट व्हायला भाग पाडतात. आशा, लोभ, मोह, अहंकार यामध्ये अनेक कर्मयोगी वीरोत्तम हा म्हणता वाहून जातात. त्याग, समर्पण, अभ्यास, लगन, मेहनत, एकनिष्ठा याशिवाय कर्माला फळ नाहीच नाही, जीवनात जय नाहीच नाही, जगण्यात समाधान नाहीच नाही, आणि शेवटी मी असं म्हणेल की मानवाचं कल्याणही नाहीच नाही. तरीही यशप्राप्तीनंतर किंवा कर्मफळानंतर त्यास परमेश्वराला अर्पण करण्याची वृत्ती कर्मयोग्याला स्थिर ठेवण्यास कामी येते. मनोहर कवीश्वरांच्या काव्यपंक्ती येथे चपखल लागू पडतात. विमोह त्यागुण कर्मफलांचा सिद्ध होई पार्था. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्थ. माऊलींचा कर्मयोग अंगीकारो जीवनाला यशस्वीतेकडे आणि मानवतेच्या उंच शिखरावर घेऊन जाण्यासाठी, त्या ठिकाणी अढळ राहण्यासाठी माझा हा कर्मपरायण सोहळा तुम्हाला आवडला असेल, माऊलींचं हे चिंतन तुम्हाला आवडलं असेल अशी मी आशा बाळगतो. श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ज्ञानेश्वरीमधील ओव्यांचं निरूपण पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी माझ्या एक तरी ओवी या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेले बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन
तुम्हाला मिळत राहील. रामकृष्ण.